नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय खानदेश. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं, गेल्या काही दिवसापूर्वी मी एक पोस्ट टाकली होती व्हाईट कार्ड एंट्रीची, आणि ती याच्यामुळे टाकली होती, मला मेल आणि मला कॉल आलेला होता म्हणून मी ती पोस्ट टाकलेली होती. एक खानदेशचा कलाकार म्हणून मी ती पोस्ट टाकलेली होती. पण त्या पोस्टला चांगला प्रतिसाद भेटला, चांगला मेसेज, कमेंट, सगळ्या गोष्टी आल्या. ते मला खरंच चांगलं वाटलं आणि माझं काम होईल नाही होईल हा दूरचा प्रश्न आहे. पण काही लोकांनी ते इतकं मनावर घेऊन टाकलं का माझी बदनामी चालू करून दिली. आणि बदनामी का चालू केली? का तू सचिन कुमावत यांना सपोर्ट करत नाही. एकदा हा व्हिडिओ बघा. जबरदस्त एंट्री व्हायले खरंच सचिन भाऊंदेसनी मामांदेसनी जबरदस्त एंट्री व्हायले. तर आपले भाऊसोन काम एकच करणं आहे, यांना त्यांना पाय खेताना रिकामं काम बंद करणं आहे. आणि आपले खानदेशमा फक्त आपल्या सचिन भाऊना तर्फे ती ट्रॉफी इकडे यावाले पाहिजे. तरच गर्वानी गोष्ट आहे भाऊसोन. आणि गर्वश आहे आपला, पुरा खानदेशवर गर्व आहे आपला. आपली खानदेशी भाषा मराठी लेवलमा सुद्धा एवढी जबरदस्त राजी राहिली आणि खरंच अभिमान वाटला ना या गोष्टीना. तर बटास प्लीज सपोर्ट करा ना, ध्यान माराव द्या सचिन भाऊ कुमावत असले कोणता वगैरे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सरळ आणि सोप्या भाषेमध्ये दिसतंय मी सपोर्ट करतो आहे का नाही, बरोबर. आता राहिला माझ्या बदनामीचा विषय. बदनामीचा व्हिडिओ एकदा तुम्ही पूर्ण पाहून घ्या. माझ्या कमेंट सह माझ्या किती घाणेरड्या विषय शिव्या दिलेल्या आहे, किती कशा कमेंट आलेल्या आहे, हे सगळं खाली दिसतंय. आणि एकदा तो व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्ही पूर्ण बघितलाच. या काही खालच्या पातळीच्या लोकांनी माझी जी बदनामी चालू केली, त्या बदनामीमुळं काही माझ्या चाहत्यांचं आणि माझं वैयक्तिक खूप मन दुखलेलं आहे. तर मी ही पोस्ट पकडून आणि या कमेंट दाखवून मी कायदेशीर कारवाई करत आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय खानदेश.